आज आपण टिफिन बॅग शिवणार आहोत, म्हणजे डब्याची पिशवी. याची माप सांगते तुम्हाला मी सुरुवातीला. मेन फॅब्रिकची लांबी घेतली आहे इथं 25 इंच, रुंदी आहे 17.5 इंच. सुरुवातीला फिल्टिंग करायची आहे तिन्ही तुकड्यांना. आणि नॉन वोनचा अस्तर ठेवलाय, त्याच्यावर हा स्पंज ठेवलाय आणि हे मेन फॅब्रिक याच्यावर असं ठेवायचंय. साधारण 2-2 इंचाचं अंतर घेऊन इथे असं टिपा देऊन घ्यायच्या आहेत. ते जास्तीचं कापड स्पंज कट करून टाकते. बेल्ट तयार करून घ्यायचे. बेल्टच्या मध्ये आपल्याला अस्तर म्हणून काही पट्ट्या टाकायच्यात, म्हणजे बेल्ट जर आपली जाड होती. बेल्टसाठी मी इथं 3 इंच रुंदी आणि 16 इंच लांबी अशा या मापाच्या 2 पट्ट्या घेतल्या आहेत. छानपैकी बेल्ट तयार करून घ्यायचे. बेल्टला दोन्ही बाजून टिपा देऊन घ्यायच्या. छानपैकी बेल्ट तयार झालेत. आता क्विल्टेड तुकडा घ्यायचा आहे आणि बरोबर असा उंचीमध्ये दुमडायचा आहे. मध्यापासून वरती 2 इंचावर मार्किंग करायचंय आणि इकडच्या या सुट्ट्या पदरांकडून 3.5 इंचावर मार्किंग करायचंय. इकडे वरती 3.5 इंचावर मार्किंग करायचंय. मार्किंग असं जुळवून घ्यायचं. असंच याही बाजूला मध्यापासून वरती त्याच्या सुट्ट्या पदरांकडून 3.5 इंचावर मार्किंग करायचं. रेष आखून घ्यायची. इथं कॉर्नरला साधारणतः 1 इंचावर असा आकार द्यायचा आहे आणि इथून असं गोल आकार द्यायचा याला. इथे सुद्धा कोपऱ्यामध्ये 1 इंचावर मार्किंग करायचंय आणि असं गोल आकार द्यायचा. हे मार्किंग बरोबर असं कट करून घ्यायचंय. याप्रमाणे आपलं हे कट करून झालंय. आपल्याला याच्यासाठी दुसरा पार्ट तयार करायचा आहे. हा जो कॉर्नर आहे हा इथं बरोबर असं फोल्ड करून इथं मार्किंग करायचंय आणि हा कॉर्नर या बाजूला आपल्याला जोडायचा आहे. फक्त आधी मी मार्किंग करून घेते. त्याला आणखी दुसरा एक पार्ट तयार करायचा आहे. हे झाल्यानंतर एवढं अंतर मोजून घेणार आहे मी. साधारणतः 22 भरलेला आहे. तर 22 बाय 4 इंचचा आपल्याला एक क्विल्टेड तुकडा तयार करायचा आहे. त्या अगोदर आपण इथं बेल्ट जोडून घेऊयात. मध्य काढलंय मी. याही बाजूचं मध्य करायचं आहे. आपल्याला बेल्ट जोडून घ्यायचे. इथून साधारणतः आपण 1.5 इंचावर मार्किंग करूया आणि या मार्किंग पासून 2-2 इंच अंतरावर घ्यायचंय. आणि पण 2-2 इंच अंतरावर घ्यायचंय आणि बेल्ट अशा पद्धतीने जोडायचे बघा. इथं थोडंसं फोल्ड करायचंय 5 इंच आणि या मार्किंगच्या बाहेर जोडायचे बेल्ट. इथं थोडंसं क्रॉसमध्ये शिवून घ्यायचंय. प्रमाणेच दुसरा बेल्ट पण आपण इकडे जोडून घेऊ. मार्किंगच्या बाहेर इकडचा बेल्ट जोडून घेऊयात. याप्रमाणे 22 बाय 4 इंचचा एक क्विल्टेड तुकडा घ्यायचा आहे आपल्याला. हे 22 इंच आहे. तर याच्या मधोमध कट करायचे आपल्याला आणि चेन जोडून घ्यायची आहे. जे मार्किंग केलंय ना त्याच्या मधोमध आपण एक टिप देऊन घेऊ. तिथं कट करायचं. मार्किंग शेजारी आपण टिप दिली कारण म्हणजे असं उचकणार नाही स्पंज आणि कापड. या 2 इंचमध्ये ही चेन अशी जोडून घ्यायची आहे. एक पार्ट जोडते मी आता. आधी फॅब्रिकच्या सुलट बाजूवर चेनची सुलट बाजू ठेवायची आहे. आता इथं दाब टिप देऊन घेऊ आपण. इकडचं एक पार्ट चेनला जोडून घेऊया. चेनच्या बाजूनेच आपण टिप देणार. लक्षात येतं आपल्याला कापड किती अडकलंय, टिप बसली का नाही. या बाजूनेही दाब टिप द्यायची आहे. त्याच्यामध्ये आपण रनर टाकून घेऊ. आणि त्याचे दातही व्यवस्थित लॉक होत नाही कधी कधी. आता आपण 2 रनर टाकूयात. रनर जर खराब जर निघाले ना तर 2 रनर टाकायचे. म्हणजे काय, एखादा रनर खराब झालं तर काही प्रॉब्लेम नाही. मग बघा 2 रनर आपले टाकून झाले. व्यवस्थित एकसारखं करून घेऊयात. तिथे बघू शकता जो तुकडा आहे कॉर्नरमध्ये असं दुमडायचा आहे आणि इथं टिप देऊन घ्यायची आहे. याही बाजूला इकडचं कॉर्नर दुमडून जोडायचं आहे. याही बाजूचं कॉर्नर असं वरती जोडून घ्यायचं आहे. चेन जोडलेल्या पट्टीच्या लांबीच्या बाजूला मध्य करून मार्किंग करून घेऊयात. आता ही पट्टी आपल्याला इथं राहिलेल्या भागाला जोडून घ्यायची आहे. तर बरोबर बेल्टच्या तिथं मध्यावर मार्किंग केलेलं आहे. तो मध्य आणि या पट्टीचं मध्य व्यवस्थित एकमेकांना मॅच करून घ्यायचेत. वाटल्यास आपण ही संपूर्ण पट्टी टाचण्याने फिक्स करून घेऊयात किंवा इथे मी डायरेक्ट शिलाई द्यायला सुरुवात करते. हा वरचा भाग सारखाच मध्ये येतो टिपेच्या, म्हणून त्याला मी टाचण्याने फिक्स करून एका बाजूला करून घेते आणि टिप द्यायला सुरुवात करते. तुम्हाला ते शिवायला अवघड जात असेल तर टाचण्यांचा नक्की वापर करा. आणि इथं गोलाकार टिप देताना व्यवस्थित गोलाकारमध्येच टिप द्या, म्हणजे या पिशवीचा छान आकार येईल. त्याचे खालचे मध्यावरचे कॉर्नर आपण वरती फोल्ड केले होते. तिथं थोडंसं अर्धा इंच वरती उसवायचं आहे, कारण की तिथं आपल्याला या पट्टीचा शेवट करायचा आहे. खरं तर ही चेन जोडलेली पट्टी अगोदर जोडायला पाहिजे होती आणि नंतर ते कॉर्नरवरती जोडून घ्यायची होती पट्टीला. परंतु काय हरकत नाही, थोडंसं इथं उसवावं लागेल आणि ही पट्टी खालच्या कॉर्नरला जोडून घ्यायची आहे. तुम्ही अशी पिशवी शिवताना ही चेन जोडलेली पट्टी अगोदर जोडून घ्या आणि नंतर मग खालच्या कॉर्नरवरती दुमडून घ्या. आता दोनही बाजूंच्या कॉर्नरला ही पट्टी मी जोडून घेत आहे आणि 2दा टिपा देऊन छान पक्क करून घेते. तुम्हाला शिवणकामासाठी लागणाऱ्या वस्तू किंवा घरकामासाठी काही उपयोगी असणाऱ्या वस्तू ऑनलाईन मागवायच्या असतील तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या वस्तूंच्या लिंक मी दिलेल्या आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही नक्की त्या वस्तू मागवा. ऑनलाईन वस्तू बऱ्याच स्वस्त मिळतात. ही टिफिन बॅग मी माझ्या भाच्याच्या खास आग्रहावरून बनवलेली आहे. तो अगदी पहिलीलाच आहे आणि त्याला अगदी छोटीशी टिफिन बॅग हवी होती, तर त्याच्या मापानुसारच मी छोटीशी पिशवी शिवली आहे. ही पिशवी शिवण्यासाठी मी शर्ट पीसचं कापड वापरलेलं आहे.
बऱ्याचदा पर्स बॅग शिवण्यासाठी शर्ट पीसचं कापड खूप मजबूत असतं, कारण शक्यतो शर्ट पीसच्या कापडाला गोळे वगैरे येत नाही किंवा शर्ट पीसच्या कापडाचा कलरही जात नाही. त्यामुळे मी जास्तीत जास्त शर्ट पीसच्या कापडाचाच पर्स बॅगसाठी वापर करते. आमच्या शहरामध्ये शर्ट पीस असे छोटे छोटे कट पीस मिळतात, अर्धा मीटर, पाऊण मीटर, 1 मीटर तसे कट पीस मी नेहमी आणत असते. तुम्ही माझ्याप्रमाणेच असं पर्स बॅग शिवत असाल आणि तुम्हाला त्या पर्स बॅगचे पैसे किती घ्यावेत किंवा शिलाई किती घ्यावी लक्षात येत नसेल, तर नुकताच मी आपल्या चॅनलवर माझ्या सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या पर्स हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कोणती पर्स किंवा कोणतं प्रॉडक्ट केवढ्याला विकायचं. किंवा तुम्हाला घरातूनच तुमचा छोटासा व्यवसाय वाढवायचा असेल तर तो व्यवसाय वाढवण्यासाठी आपल्या चॅनलवर भरपूर साऱ्या पर्सची ऑर्डर कशी मिळवावी हा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. त्यामध्ये मी छोटा व्यवसाय वाढवण्यासाठी भरपूर साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत. तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा. की आपले दुसरेही कल्पनाच ब्लॉग म्हणून चॅनल आहे, त्या चॅनलवरही तुम्हाला पर्स मेकिंग किंवा इतर छान छान गोष्टींची भरपूर सारी माहिती मिळेल. तर कल्पनाच ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करून या चॅनलसारखेच भरपूर प्रेम आणि सपोर्ट द्या. कल्पनाच ब्लॉग चॅनलच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये मी भरपूर साऱ्या बॅग शिवून दाखवलेल्या आहे. त्या चॅनलवरच्या लाईव्ह तुम्ही नक्की बघा. आता जवळपास आपली डब्याची पिशवी शिवून झालेली आहे. ही पट्टी जोडल्यानंतर ही पिशवी आपण आता उलटवून घेणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर आतल्या बाजून तुम्ही पायपिंगही करू शकता. तर अशी छोटीशी डब्याची पिशवी उलटवल्यानंतर खूप छान फिनिशिंगमध्ये तयार झालेली आहे. यापूर्वी चॅनलवर मी अशीच एक डब्याची पिशवी शिवून दाखवलेली आहे, तोही व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. आणि आजची डब्याची पिशवीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला हाईपही द्या. तुम्ही हाईप दिल्यामुळे आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणार आहे. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये मैत्रिणींपर्यंत शेअर करा. हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहत आहात हे मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मला कळेल की माझे व्हिडिओ किती दूरपर्यंत पोहोचत आहेत. आणि माझे व्हिडिओ पाहून तुम्ही जर काही शिवलं असेल किंवा काही बनवलं असेल तर त्याचे फोटो तुम्ही आपल्या कम्युनिटी पोस्टला नक्की पाठवा. चला तर भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश रहा, मस्त रहा. धन्यवाद.